28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघर तलासरी पोलिसांची मोठी कारवाई। 30.79 लाखांचा बनावट विदेशी दारूचा साठा जप्त, गुजरातमधील एक आरोपी अटकेत। पालघर, दिनांक 6 ऑगस्ट। पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत तलासरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बनावट विदेशी दारूची अवैध वाहतूक उघडकीस आणली। या कारवाईत बनावट विदेशी दारूसह टेम्पो असा एकूण 30,79,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुजरातमधील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। 6 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 8:10 वाजता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालत असताना स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की GJ-03 आज 8544 क्रमांकाच्या आयशर टेम्पोमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित बनावट विदेशी दारूची वाहतूक होत आहे। त्यानुसार तलासरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत टेम्पो अडवून तपासणी केली। टेम्पोमध्ये सिमेंटच्या ब्लॉकच्या आड लपवून ठेवलेली 10,79,480 रुपयांची बनावट विदेशी दारू आढळून आली। वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या टेम्पोसह एकूण 30,79,480 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी चालक अवलाभाई काराभाई खोडिया तर 23, पोरबंदर, गुजरात याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बबन गावित करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी अधिकारी संदीप गीते तसेच स्थानिक गुन्हे शाखा व तलासरी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी खलील अहमद पटेल, पालघर तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट।